अगं काल शिरा, आज दही पोहे, ही सखून जणू चूल घरच आपल्या ताब्यात घेऊ पाहतीये. रमाई अगं ऐकतेस का? रमाई अगं इतक्या घाईघाईत कुठे चाललीस? टोकलंच बरोबर जाताना. बाहेर जाणाऱ्या माणसाला पाठीमागून हाक मारून कुठे चाललायस असं विचारायचं नसतं. एवढं साधं समजत नाही का ग तुला यमुने? मी मसणात जाते, येतेस? अगं रमाई एवढी कशाला चिडतीयस? मी फक्त ते सखूच. काय मी 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 फक्त काय? मी फक्त मला डोळे आहेत, ज्यात त्यात नाक खुपसायलाच पाहिजे का ग तुला? मांजरी सारखी आडवी येतेस नको तेव्हा. आणि मी कुठेही जाईन, मी काय बांधील नाही तुला सांगायला. आणि हे घर तुझं नाहीये सत्ता जमवायला. हिम्मत असेल ना तर स्वतःच्या सासरी जा आणि तिथे बसव जम. इथे माझ्या घरात मला अक्कल शिकवायची नाही. शंभू बाळाचं निमित्त करून ठिय्या मांडून बसली इथेच. माझ्याशी असं बोलली रमाई? हे सगळं त्या सखूमुळे होतंय. तिच्यावरचा राग माझ्यावर निघतोय. या सखूला ना थोडा शिकवलाच पाहिजे. ठेवा भांडी. बरं केलं लवकर भांडी आणलीत ते. का? काय झालं? आवाज जरा मला बिगी बिगी काम आटपायचे आहेत. खरं सांगू का? पण तुम्ही कुणाला सांगू नका हा. आज रातच्याला कृष्ण जन्मासाठी देवळात जायचं आहे. लई मोठा उत्सव असतोय बघा. कीर्तन भजन सगळं असतंय. लई मौज असती. आणि मी दर साल जाते ना. पर इथं बोलायला चोरी आहे. हा ना मोठ्या मालकीनबाईंना नाव बी काढलेलं आवडत नाही. आमच्या मायनीच्या रावळात असाच छान कृष्ण जन्माचा उत्सव असतो. इथे पण खूप मौज असेल ना रावळात? व्हय. खूप छान सजवलेला पाळणा, अंगी तोपड घातलेला बाळकृष्ण. किती छान. अहो तिकडे कुठे चाललाय? तिकडून मला टाळ मृदुंगाचा आवाज येत होता. नाही नाही, काय बी खुळ्यागत बोलू नका. आधी आत जावा बघू. कुणी पाहिलं ना तुम्हाला इथं तर वरडतील तुम्हाला. आधी आत जावा. जाओ. शांत हो मनोरमे, शांत हो, एकदम शांत हो. कशाबाई अस्वस्थ होतीये तू? कुठं आलीये तू? नागोजी बाबाच्या मठात. इथं खुद्द नागोजी आहे, झिंगरोबा आहे. काय काळजी करायचं नाही. तुझ्या सुनेचा घोर लावून घ्यायची काही बी गरज नाही तुला. काही बी गरज नाही. शांत हो मनोरमे. बाबाजी बाबाजी मी अस्वस्थ आहे. तुम्ही ओळखलं. धन्य झाले बाबाजी, मी धन्य झाले. पण बाबाजी
मला वेगळाच संशय येतोय. काय? बाबाजी, इतक्या वेळेला समजावून सुद्धा सखूचं विठोबाचं वेड काही कमी होत नाही. बाबाजी, अहो एवढं बळ कुठून मिळतं तिला? कोणावर संशय? सुभेदारीण अंबिकाबाई, तीच माझ्या वाईटावर रूप. अंबिका, सुभेदारीणबाई आलती तुझ्या घरी गोंधळाच्या दिवशी. खडाजंगी झाली तुमच्यात, अपशकुन झाला आणि मग सखूला दिव्य करायला भाग पाडलं तिला. अगं कशाला भाग पाडलं तिला? आधी मला येऊन का नाही सांगितलं? मी तिला थांबवलं असतं तिथल्या तिथं. जोर लावला ग तिनं, जोर लावला दिव्य करून तुमच्या घरातल्यांवर जोर लावला. सखूला बाकी मानायला हवं. हा जिद्दीची आहे म्हणायची. प्रश्नच नाही. एवढ्या रात्री काळोखातून त्या रानातून चालताना भल्या भल्याना घाम फुटतो. मग ह्या लहानगिनी ना कमालच करून टाकली. सुभेदारीणबाई तर आहेच, तुझ्या वाटत काटर होतीये ती. मग आता बाबाजी, मी माझी समधी शक्तीपणा लावणार, पण रक्षण करणार, तुझं रक्षण करणार. गोरणे लावून घ्यायचा, मार्ग काढू आम्ही. मनोरमे, मार्ग तर काढूच, पण खर्च नाही. लय मोठा इदी करायला लागल त्यासाठी. पैशाची काळजीच करू नका बाबाजी, खरं होणारं नुकसान खूप मोठं आहे. ते काय मग, सखूला सोडून बाकी समध्या घरचं मंडळींना उद्या इथं मठात घेऊन यायचं. सखूची सावली आहे त्यांच्यावर, उतरवावी लागल ती. समजा बंदोबस्त करू आम्ही. गोरनग लावून घेऊ तू. हो जी बाबाजी, आज्ञा असावी. जा जा.